कुळगाव बदलापूर शहरात नगर परिषदेच्या हद्दीत असणाऱ्या अधिकृत होर्डिंग्स ज्या वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहेत त्या होर्डिंग्स आज कुळगाव बदलापूर नगर परिषदेने जमीनदोस्त केल्या। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असल्याचं मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी सांगितलंय। निवडणुकीच्या अगोदर प्राथमिकरित्या पाहणी करून ही कारवाई करण्यात आली आहे। बदलापूर शहरात अधिकृत आणि अनधिकृत बॅनरबाजीमुळे मोठ्या प्रमाणात शहराचं विद्रुपीकरण होताना पाहायला मिळतं। त्यामुळे शहरातील अधिकृत व अनधिकृत होर्डिंग्स आता हटविले जाणार आहेत। बदलापूर शहरात राजकारण्यांसोबतच इतरही इमारतीच्या जाहिरातींचे किंवा इतरही जाहिरातींचे मोठमोठे होर्डिंग्स लावले जातात। बऱ्याचदा हे होर्डिंग्स वाहतुकीसाठीही अडथळा ठरतात। यासोबतच आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही निवडकच होर्डिंग्स आम्ही ठेवणार असून इतर अनधिकृत बॅनरबाजी व होर्डिंग्स काढली जाणार असल्याचं मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी सांगितलंय। हे होर्डिंग जे आहेत ना, हे नगरपालिकेच्या जागेवर आपण जागा आयडेंटिफाय करून काही ठिकाणी होर्डिंगच्या जागा निश्चित केल्या होत्या। तर त्याच्यापैकी काही होर्डिंग जे आहेत ते काही अडथळा आहे किंवा जो आपल्याला वाहतुकीसाठी अडथळा ठरत असेल किंवा काही ठिकाणचे काढायचे तर ते सध्या काढायचं काम चालू आहे। याच्यावर आमचा पूर्ण शहराचा परत एकदा सर्वे होणार आहे आणि निवडणुकीच्या अगोदर काही मोजकेच होर्डिंग नगरपालिकेच्या मार्फत उपलब्ध केल्या जातील। त्या इलेक्शनच्या अगोदरचा हा एक आढावा आहे आणि ज्या ज्या होर्डिंग्स अनधिकृत दिसत असतील ते आता सर्वच आम्ही काढून घेणार आहोत। याच्यात आम्ही नगरपालिका स्वतःच आता इलेक्शनच्या पुढच्या याच्यानुसार जे काही होर्डिंग्स आम्हाला अननेसेसरी वाटतात ते कमी करण्याचं आता आमचं धोरण आहे। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर।